नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत इडली फ्राय। खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम मस्त अशी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नाश्त्यासाठी उत्तम आणि तुम्ही बघू शकता कलर ही किती सुंदर असा आलेला आहे। अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर दिसत आहे आणि तितकी चवीला सुद्धा भन्नाट होते। तर तुम्ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। ही कर्वेनगरमध्ये फेमस इडली फ्राय आहे। सेम रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे। त्यासोबत सांबर आणि चटणी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे इडली घेतली आहे। आपण नॉर्मल भांड्यामध्ये इडली करतो सेम त्याच पद्धतीने मी इडली केलेली आहे। त्यानंतर इडली कट करून घ्यायची आहे। तुम्ही फ्रेश इडलीचं केलं तर खूपच छान आणि जर तुमच्या इडल्या बाकी राहिला तर त्यापासून इडली फ्राय केलं तरी काही हरकत नाहीये। पण आपण इथे आत्ताच इडल्या करून घेतलेल्या आहेत, त्या थंड झाल्या की आपण त्या कट करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता असं मीडियम साइज मध्ये मी कट करून घेतलेलं आहे। खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, त्यापेक्षा हलकं तुम्हाला जर मोठ्या साइज मध्ये कट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने कट करू शकता। फक्त 3 वेळा एकदा कट करायचं आणि मधून एकदा, बस। ही साइज एकदम परफेक्ट आहे। ही मीडियम साइज मध्ये आपण अशा सगळ्या इडल्या आता कट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 10 ते 15 मी इडल्या घेतलेल्या होत्या। तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान अशी फुलून द्यायची आहे। स्लो गॅसवरती आपण इडली फ्राय करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं, त्यानंतर मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकणार आहोत। जिरे सुद्धा छान असं फुलून द्यायचं आहे। आणि मी इथे एक छोटीशी वाटी तीळ घेतलेले आहेत, ते तीळ यामध्ये टाकायचे आणि हलके असे परतून घ्यायचे आणि लगेचच त्यामध्ये इडली आहे ती टाकायची आहे। तिळाने खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि ते तीळ तेलात टाकल्यामुळे ते भाजले देखील जातात। तुम्ही याच वेळी यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकू शकता, कढीपत्त्याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण इडली आहे ती मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी मोठे 2 चमचे सांबर मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे। तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर मी यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि हे सगळं आहे ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण इडल्यांना मसाला छान असा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा फक्त मीठ टाकणार आहोत। आपण इडल्या करताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये खूप सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे फ्रेश। मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि आता गॅस ऑफ करून घ्यायचा आहे। आपली इडली फ्राय तयार आहे। तुम्ही कोथिंबीर टाकली तर त्याने खूप सुंदर टेस्ट येते, त्यामुळे सेम हीच रेसिपी तुम्ही करून बघा। खूप सुंदर अशी इडली फ्राय होते आणि खूप टेस्टी होते। आता आपली मी तुम्हाला सर्व करून दाखवते प्लेटमध्ये। मस्तच खूप सुंदर असा स्मेल येतोय त्याचा, खूप छान होते इडली फ्राय। मला स्वतःला खूप आवडते आणि तुम्ही बघू शकता मस्तच। त्याचसोबत सांबर आणि चटणी देखील केलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही रेसिपी ती सुद्धा चेक करू शकता। आणि अनिशाच रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर देखील आलेला आहे। खूपच सुंदर इडली फ्राय झालेले आहेत। पुन्हा एकदा भेटूया अशाच रेसिपी सोबत। थँक्यू।